मला तुझी मदत करायची नव्हती का राधा, मला फक्त साथ द्यायची होती तुझी. मला माहित नाहीये का तू किती स्वाभिमानी असते. या एका छोट्या गोष्टीमुळे प्लीज स्वतःला अंडर एस्टिमेट करू नकोस प्लीज. हे जे काय घडलंय त्यामुळे तू खूप रागावली आहेस माझ्यावर, माहितीये. जाण्याआधी एवढीच अपेक्षा आहे की तू मला माफ करावंस. येतो. एक मिनिट. काय झालं तुझं बोलून? तुझं बोलून झालं म्हणजे झालं का? दुसऱ्यांनाही काहीतरी बोलायचं असतं. तुला काय वाटलं आपण एवढं सगळं बोललो म्हणजे माफी मागितली, आपण माफ केलं मी तुला असं वाटतंय तुला? मलाही काहीतरी बोलायचं असू शकतं. इतकं गृहीत धरतोयस का तू मला? काय सॉरी म्हणतोयस तू? सॉरी सॉरी म्हणजे मला नाही इतकं खोटं मागता येते. असं खोटं नाही बोलता येते मला. मित्र अरे मी नाही चिडले तुझ्यावरती. बस. म्हणजे काही नाही, बस सांगते तुला. बस. हे बस ना, मस्करी करतायत. अरे कसा चेहरा केलाय. सॉरी म्हणे, माफ कर. मला वाटलं संपली मैत्री. हे माझी स्टाईल काय मारते यार माझ्यावर. खरंच इतकी तकलादू आहे का आपली मैत्री? काय आनंद भाऊजी? हो ना, मी तेच सांगत होतो. अशी कशी मैत्री तुटणार? हा की नाही? हे बघा वहिनी, आता शेवट गोड झाला तर सगळं गोड होणार आहे, बरोबर की नाही? आता आपण एक काम करूया, आपण ना मस्त आता काहीतरी खाऊया, खूप भूक लागली आहे. हा, इस टाइम पे कुछ खाते हैं यार. अरे तू ही मंगा यार कुछ तो. कल से कुछ खाया नाहीये. ते फक्त शनायाने डोकं खाल्लंय माझं, बाकी काही नाही. चल मागव काहीतरी, पार्टी दे मला. हे बरं, मी पार्टी देणार. हा एवढा मोठा बीएसटी कंपनीचा मालक. बीएसटी नाही यार आनंद, सॉरी, ते काय एसटी कंपनीचा मालक. एसबी. हो, एसबी कंपनीचा मालक तू, आणि पार्टी मी देणार. बरं सर ठीक आहे, चल मी देतो पार्टी. 5 स्टार हॉटेलमध्ये डिनर देतो. क्या बस बात है. असं समजेल शनायाला दिलं डिनर. नको ना. हे काय म्हणजे काय आनंद शना काहीतरी स्टेटस असतं की नाही? एनिवेज मी पार्टी देतो आज. गुड. हा, मी आज पार्टी देतो. मी खूप खुश आहे यार. राधा अजून एक सांगू महत्वाचं. मला खरंच तुझं खूप कौतुक वाटतं. तू इतकी धीराने उभी राहिलीयस. म्हणजे बघ ना, अशा परिस्थितीत म्हणजे आयुष्यात असं सगळं घडलेलं असताना सुद्धा सक्सेसफुली उभं राहणं खरंच खूप कौतुकाची गोष्ट आहे. खरंच राधा, तू ना आदर्श घालून दिलाय स्त्रियांसाठी. बास. अरे तू तरी असं इतरांसारखं बोलू नकोस. इतकं काही नाही केलंय मी. माझ्या आयुष्यात जो प्रसंग आला त्या प्रसंगाला सामोरी गेले मी, बस. बाकी काही नाही. राधा हे पण खूप महत्वाचं आहे, माहितीये तुला? असं लो प्रोफाईल असणं गरजेचं असतं. लक्षात ठेव राधा, हाच तुझा गुण, हाच तुझा स्वभाव एक दिवस तुला खूप मोठं करणार आहे बघ. आणि याच चिकाटीने, याच मेहनतीने जर काम करत राहिलीस ना, तर एक दिवस US मध्ये फ्रँचायझी उघडशील बघ. क्या बात है यार, कमाल. अरे मी मदत मदत नाही करणार. नाही, तू मदत वगैरे करू नकोस. आम्ही राधिका मसाले पर्सनली तिथे येऊ. आम्ही दोघे तिथे येणार. अरे या. आणि तुझं आणि शनायाची पोरं असेल, सौमित्र, त्यांच्या बरोबर आम्ही खेळू. शनायाचं आणि सौमित्र. शनायाशी नाही लग्न करणार मी. घेऊन जा तिला. इथे काय करणार ती आता? घेऊन जा तिला सोबत. हो बरं ठीक आहे, चल मी शनायाशी लग्न करतो. तुझं कोणाशी? नाही ऐक ना, तुझं कोणाशी लग्न होणार आहे सांगू? कोण? माझं कोणाशी? तुमच्या मुलांची नावं काय असणार आहे सांगू? आमच्या मुलांची कोणाची? आनंद, तुला ना जुळी मुलं होणार आहेत. त्यांचं नाव असणार आहे अंजना, अंजनी. अंजनी काही बोलतो? अंजना, अंजी. नाही मला माहिती नाहीये काय काय कोण आहे. सांगतो ना. तो जेनी मर्जी. आनंद तुला माहित नाही. सांगतो ना, ऑफिस मध्ये असतो हा आनंद. सौमित्राचा खोटेपणा सगळ्यांना कळलाय. अब तो पार्टी बनते बॉस. करूया पार्टी पण करूया. त्याला इथून जाऊ तर दे ना आधी. अरे तू म्हणशील आता त्याला अमेरिकेला पोहोचू दे, मग पार्टी देतो. एडी, आतापर्यंत असं कधी झालंय का की तू एखादी गोष्ट मला मागितली आणि मी दिली नाही? देणार म्हणलं ना पार्टी, देणार. अरे यार तू सिरियस झाला यार. अरे बच्चे को रुलाएगा क्या?
अरे तुला वाटेल तेव्हा दे रे पार्टी, तेरे लिए कुछ भी डार्लिंग. अरे तसं नाही, मला ना खूप आनंद झालाय, असं समाधान वाटतंय. तसा माझा फिरत होता ना थोबाड वर करून, आता कोणाला तोंड दाखवायच्या लायकीचा पण नाही राहिला. राधिकाला पण. हो, राधिका पण चिडली आहे ना त्याच्यावर. एवढा विश्वासघात कुणी केल्यावर काय करणार माणूस. मला नाही वाटत ती त्याला घरात पण घेत आता. मैंने बोला था ना तेरे को. काय तू काय म्हणाला होतास? अरे आयडिया तो मैंने दिया था ना. इड्या, आता बस ते सगळं बाजूला ठेव. आता मला फक्त एवढंच लक्षात आहे की शत्रूला जर पूर्ण नामोहरम करायचं असेल ना, तर त्याच्यावर शेवटपर्यंत लक्ष ठेवावं लागतं. म्हणजे आतापर्यंत पाहिलं ना, सगळ्यांशी कसं बोलून सगळ्यांना आपल्या खिशात टाकलं होतं त्याने. एक नंबरचा गोड बोलेल. बनट्टी बनट्टी. केडी सगळ्यांशी बोलतो म्हणून गोड बोलेल. हा सॉरी सॉरी. तुझ्या आणि शनाचे ना क्लासेसच घेतले पाहिजे त्याच्यावर. बरं ते सोड. त्यामुळे मला आता दाट संशय, हा जर परत राधिकाकडे गेला ना, तर तो राधिकाला परत पटवायचा प्रयत्न करेल, तिला समजून सांगण्याचा प्रयत्न करेल की कसा मी बरोबर होतो आणि गुरुनाथच चूक होता. मला ना आता या गोष्टीमुळे अलर्ट राहावं लागणार. अरे मतलब करेगा क्या तू? म्हणजे तू काही 24 तास त्याच्यावर नजर नाही ठेवू शकत. आणि त्याला राधिकाला पटवायचं असेल, जे काही करायचं असेल करू दे ना. तुला काय, तू कशाला टेन्शन घेतो? अरे टेन्शन असणारच ना. असं काय करतो, शनायला कसं पटवलं पाहिलंच ना तू. फार युएसला जायला निघाली होती त्याच्याबरोबर. मला वाटलं पण नव्हतं रे शनाया असं वागेल. काय सतत पैशांच्या मागे. अरे रिलेशनशिप मध्ये काय लॉयल्टी वगैरे असते की नाही? आपण काहीतरी पाळतो ना. म्हणजे हिच्यासाठी मी सगळ्या जगाशी वाईटपणा घेतला आणि ही काहीतरी बिंडोक सारखं वागते युजलेस. असं नाही आहे. म्हणजे काय आहे, ती पण प्रेम करते हा तुझ्यावर. थोडी चूक झाली तिची, पण माफ कर ना तिला. नाही केडी, मला ना कधी कधी कळतच नाही की काय करतोय मी. मला कधी कधी असं वाटतं की राधिका नको, शनाया नको, आयुष्यामध्ये ना कुठली बाईच नको. ए भाई, सगळं ठीक आहे ना? ए काहीतरी फालतू बोलू नकोस. मला फ्रस्ट्रेशन आलं होतं यार. आहे म्हणजे तेरा कैसा आहे पता आहे. तुला बर्फाचा गोळा खायचा पण आहे आणि मग तो खाल्ल्यानंतर सर्दी होईल याचं टेन्शन पण आहे. असं नसतं रे. हे बघ, तुला शनाया आवडते की नाही, हा तिच्या बरोबर राहायचंय की नाही? मग राहायचंय ना बॉस डार्लिंग. हे बघ, थोड्या चुका सगळ्यांच्या हातनं होतात. तू माफ कर ना तिला. नाही एवढ्या सहज मी माफ नाही करणार शनायाला. अरे माझा काही सेल्फ रिस्पेक्ट आहे की नाही? दरवेळेला हिने काहीतरी घोडचुका करायच्या आणि मी त्याच्यावर पांघरुणं घालत राहायचे, हेच काम आहे का मला? नाही हे बघ, ही अशी इडियट सारखी वागत राहणार आणि मी सांभाळून घेत राहणार, असं या वेळेला होणार नाही. अरे असं नको करू ना. म्हणजे आता हे बघ ना, म्हणजे काय आहे की अरे हेल्दी फ्लर्टिंग होतं, बाकी काही नाही की. हेल्दी फ्लर्टिंग होतं. हेल्दी फ्लर्टिंग करत लोक युएसला जातात का अनोळखी लोकांबरोबर? काहीतरी बोलतोयस आपलं. हे बघ, या वेळेला तिची बाजू घेऊ नकोस, सांगून ठेवतोय मी. अरे बाजू नाही घेते यार, मी फॅक्ट सांगतोय फक्त. हे बघ, फॅक्ट एवढीच आहे केडी की शनाया चुकलीये, तिने माती खाल्ली. मला तिच्याबद्दल नाही बोलायचं. आता माझं लक्ष फक्त या दोघांवर आहे. राधिका आणि सौमित्र काही नवीन प्लॅन तर करत नाही ना, याच्यावरच कॉन्सन्ट्रेट करणार आहे आता मी. शनाया, तुझं काही खरं नाही. मला अजून बिलीव्ह होते की सौमित्र एसबी कंपनीचे ओनर आहेत. हे फक्त मला माहित होतं. पण आजपर्यंत तू बोलला नाही मला. सर शब्द दिला होता मी सौमित्रला म्हणून. आणि सर तसंही तो जाणारच होता. म्हणजे फरक फक्त एवढा आहे की तो आधी नंतर जाणार होता, आता लवकर जातोय. अशी माणसं आयुष्यामध्ये अचानक येतात आणि अचानक निघूनही जातात, पण जाताना चटका लावून जातात जीवाला. हो सर. नाही म्हणजे एवढा मोठा माणूस पण आपल्या बरोबर किती लो प्रोफाईल राहिले ते. आय थिंक वी ऑल विल मिस हिम अ लॉट. आणि ऍक्च्युली आपल्यापेक्षा जास्त राधिका मॅम मिस करतील त्यांना. खूप जुनी मैत्री आहे आमची, घट्ट मैत्री आहे, कधीच तुटणार नाही. फक्त गुरुच कसं काय बदलला ते समजत नाही. सगळेजण इथे काय डिस्कशन काय चाललंय? वहिनी, सौमित्र जातोय ना, त्याबद्दल मी त्यांना सांगत होतो. सौमित्र निघतोय परत. वहिनी, तुम्ही इतक्या शांत कशा? नाही म्हणजे मला वाटलं होतं की सौमित्रचा विषय काढल्यानंतर तुम्ही थोड्या चिडाल वगैरे. नाही,
मला काही राग नाही त्याच्यावर, चिडचिड का होईल? त्यांनी हे सगळं आधी सांगायला हवं होतं, बस, बाकी काही नाही. मला काय वाटतंय, सौमित्र चाललाय ना, मग आपण सगळ्यांनी मिळून त्याला एक छान ट्रीट देऊया का? वा, चांगली कल्पना आहे. मी मग करते सेलिब्रेशनची तयारी. ठीक आहे. ग्रेट. मग मी मेनूचं ठरवतो. एक सेकंड, आपण हे ठरवूया, म्हणजे सौमित्रला इथे बोलवायचं की आपण त्याला बाहेर घेऊन जायचं? ते तुम्हीच ठरवा, पण लवकर ठरवा, कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. येस मॅम. आणि एक टोकन ऑफ लव्ह म्हणून गिफ्ट वगैरे पण द्यायला हवं नाही का? हो चालेल, पण काय? मी विचार करतो काय द्यायचं ते, म्हणजे काहीतरी युनिक देऊया, म्हणजे त्याला ना कायम लक्षात राहणार असं. येस. आणि मी काय म्हणतो आनंद, आपण कुठेतरी बाहेर जाण्यापेक्षा त्यालाच इथे बोलवूया. हा, चांगली आयडिया आहे. हो चालेल ना. मग तुम्ही इकडे बघा, आतमधली तयार करा, मी डेकोरेशन सामान घेऊन येतो. हो, पटकन सांग. चल तयारी करूया. येस येस सर. बहिणी, मला गुरुचा खूप राग येतोय, खूप चुकीचा वागलाय तो. यांच्याकडून दुसरी काय अपेक्षा? स्वतः बसला असेल मजेत, त्याला वाटत असेल की सौमित्र गेलाय ना, म्हणजे आता त्याच्या यशाचा मार्ग मोकळा झालाय. यश मिळवणं इतकं सोपं नाहीये हे यांना कधी कळणार आहे कुणास ठाऊक. हा, 286 1730. आय कॉल यू. मला एक थोडा वेळ द्या प्लीज. हा, थँक्स. बोला मिस्टर आनंद. आता काय गेम खेळणार नवीन? कुठलाही खेळ अचानक खेळायला तुझा इतका माहिर नाहीये ना मी. काय काय माहिती, बोल, कशासाठी फोन केलेस? तुला एक गुड न्यूज द्यायची आहे. गुड न्यूज? आणि तू देणार? हो, कारण ती तुझ्यासाठी गुड न्यूजच असणार आहे. काय न्यूज आहे? सौमित्र चाललाय परत अमेरिकेला. अरे वा, व्हेरी गुड. आय मीन गुड फॉर हिम. फार लवकर सुचलं त्याला. हा, नाही, तो थांबणार होता इथे अजून 4-6 महिने. कशाला? स्वतःचा अपमान करून घ्यायला? नाही, त्याला वाटलं की तू सुधरशील, बहुतेक तुला तुझी चूक कळेल. पण मीच त्याला सांगितलं, अरे नाही रे, असा गैरसमज वगैरे करून घेऊ नकोस, त्याला असं काहीही कळणार नाहीये. अच्छा, व्हेरी गुड. हो, बघ ना, म्हणजे कान बंद करून बसलेल्या माणसाला कधी काही ऐकायला येत नाही, कारण त्याला ऐकायचंच नसतं. नाही काय आनंद, मुळात मला ना ऐकायचंच नाही. एक्झॅक्टली. आणि तुम्ही आहात कोण रे सगळे तुमचं ऐकायला? तू एक काम कर, हा, त्या सौमित्रला सांग, तुझ्या फ्रेंडला, त्याला म्हणावं गुरुनाथ सुभेदार स्वतःच्या अक्कलीनं जातो, दुसऱ्या कोणाच्या सांगण्यावरून ठरवत नाही काय करायचं काय नाही. हा, आणि तुम्ही काय मला मूर्ख समजता का सगळे? हो. आनंद, ओरडू नकोस. तुझ्यात जर अक्कल असते ना, तर आता ही वेळ आलीच नसती. कळतंय का तुला? निवेश, तुला आता फक्त देवच वाचू शकतो. हो, नाही, बघूया ना कुणाला कोण वाचवतंय ते. तू एक काम कर आनंद, हा, तुझ्यासाठी बरं ठरेल, तू फक्त ना तुझ्या कामामध्ये लक्ष दे. हे असले गेम खेळणं बंद कर, कळलं ना? हा, कुठली रे तुझी कंपनी? ती काय फडतूस राधिका मसाले ना? हा, तिथे ज्या काही पोस्टवर असशील ना, नीट काम कर, तुझ्या मॅमला असिस्ट कर. ठीक आहे, चल नीट ठेव आता फोन. मला शिकवतोय सौमित्र बनर्टी. निघा US ला, तिथून काय मदत करायची ती करा तुमच्या मॅमला. वा, जबरदस्त तयारी केली आहे तुम्ही. काय हे? रेडी 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 रेडी. गुड मॉर्निंग. वेलकम एसबी. काय घाबरलो मी, काय झालंय? प्लीज कम कम मिस्टर एसबी. वेलकम एसबी. वेलकम एसबी. म्हणजे हे आमचे हे संजय भन्साली. नाही, ते सॉरी, ते हे आपले एसबी बर्मन. नाही, ते सॉरी, संजय भट.
अरे काय तू 100 फ्रेंड्स म्हणजे आपलं सौमित्र 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 बट काय सौमित्र? विसरलाच माझं नाव नाही आडनाव ते- बनहट्टी. बनहट्टी सौमित्र बनहट्टी सर ऑफिशियली राधिका मसाल्यामध्ये तुमचं स्वागत आहे. वी आर प्लीज टू वेलकम. थँक्यू अरे सर काय थँक्यू थँक्यू अरे. थँक्यू सर मी पण विसरलो. थँक्यू कसं काय वा, वा, वा. सगळं थँक्यू जेनी वेलकम. थँक्यू राधा. सौमित्र तू इथेच राहा ना. वा हो सर. येस प्लीज डोंट गो सौमित्र. अरे हा मी काय म्हणतो आपण एसबी कंपनीची एक ब्रँच इकडेच उघडूयात ना. बरोबर आहे. अजून काही दिवस राहा. अगं नको ग राधा. अजून काही दिवस इथे थांबलो ना तर इथून जाणं अजून कठीण होईल माझ्यासाठी. जाऊ दे मला. सौमित्र नाही म्हणजे आभार प्रदर्शन वगैरे नाही करायचंय पण मला तुला सॉरी म्हणायचंय. मी गेल्या काही दिवसात तुला जे काही बोलले त्यासाठी माफी मागते. सॉरी. ए राधा तू काय सॉरी म्हणते. ए तू आता सेंटी झालीस ना तर मी खरंच थांबी नाही ते कायमचा राहील आणि इतका त्रास देईल ना रोज येऊन. चालेल तुला. थांबतो हिला चालणार आहे त्रास देईल. नाही नको मग आधी जा. पण थँक्यू. मला हे एवढं एक्सपेक्टेड नव्हतं. तुम्ही खूप छान स्वागत केलं. थँक्यू. मला सॉरी सॉरी टू इंटरप्ट. म्हणजे हे जे तुझं भाषण आहे ते इथे नाही तिथे समोर. सर प्लीज या तिथे. अरे इकडे. नको रे. इकडनं भाषण द्या प्लीज. सर असं टीव्हीतून बोलतोय असं वाटत रे. काय बसा एक आव बसा. आणि तुम्ही उभे राहणार आहात. हा सॉरी मी नाही बसणार. तुम्ही उभे नाही बसणार. मी उभे राहू नको. चालेल. बरं तो आता तुम्ही बोला आम्ही ऐकतो. बरं ठीक आहे. काय बोलू पण खूप छान वाटलं. म्हणजे तुम्ही लोकांनी मला सेंड ऑफ दिलात. तुम्ही लोक मला मिस करताय हे खूप खूप बरं वाटतंय. पण मी इथे असलो काय नसलो काय अशीच आठवण काढा माझी. आणि आपण रोज व्हिडिओ चॅटिंग करूया. चालेल. नाही रोज नाही. आम्हाला कामं असतील. आणि तू पण जरा काम कर ना. जरा पैसे कमव. नाही म्हणजे देवाच्या दयाने तुझ्याकडे भरपूर पैसा आहे पण अरे जरा ते टिकव. उधळून देऊ नकोस. हो राधा आता लेक्चर नको देऊस मला प्लीज. अरे काय गुज्जूबाई तू तर विसरशील ना यार मला. હા એટલે હું ધારીશ તો એ ભૂલી નહીં શકું તને. म्हणजे कसं आहे बघ तू फोन करणार आम्हाला हे विचारायला की ऑर्डरचं काय झालं मग कसं विसरणार तुला. सौमित्र तू मला म्हणाला होतास ना की काहीतरी माग म्हणून. हा बोल ना काय हवंय. मला एक वचन हवंय. वचन. जेव्हा जेव्हा तू इथे येशील तेव्हा आम्हाला भेटल्याशिवाय जायचं नाही. अरे म्हणजे काय इथे आल्यावर अजून कोणाला भेटणार. तुम्हाला सगळ्यांना भेटणार. आणि म्हणजे काय येणार भेटणार. अरे समिधाचं बाळ बघायचंय मला अजून. हो म्हणजे पटकनच यावं लागेल. पण राधा मी तुला भेटेन असं वाटत नाही. का असं का. म्हणजे तुला मी भेटावं अशी जर तुझी इच्छा असेल तर माझी एक अट आहे. काय. मी परत येईपर्यंत राधिका मसाले ही एक इंटरनॅशनल कंपनी झाली पाहिजे तरच भेटेन तुला. होणार. तू आम्हाला भेटणार. आणि पानवलकर सर मलाही पुढे कधी आयुष्यात बिझनेससाठी एखाद्या अनुभवी सल्ल्याची गरज लागली तर तुम्हाला फोन करेन हक्काने. बाय ऑल मीन्स यंग मॅन. थँक्यू. आणि काय मी काय कोणी मोठा नाहीये तरी सुद्धा राधिका मसालेसाठी कुठलीही मदत लागली कशाचीही गरज लागली तरी सुद्धा 24 तास 365 दिवस मी तुमच्यासाठी उपलब्ध आहे. कोणीही कधीही मला फोन करू शकतं. आणि आता बस आता हे मी आभाराचे माझे 2 शब्द संपवतो आणि माझं भाषण आवरतं घेतो. वास. चला, म्हणजे आता आभाराचं भाषण झालेलं आहे. हा आता प्लीज आपण कामाला लागूया. चला. आम्हाला सर आत्ता काम. हो म्हणजे माझं आवडतं काम करूया ना आपण. काय. महेश ओ आण, पटकन आण. हा वा वा, वा. क्या बात है, क्या बात है. ए, ठेवा रे. अरे लेकिन जिलेबी के साथ फाफड़ा चाहिए ना. समोसा क्यों लाया. हाँ वो फाफड़ा एक्चुअली आया था पहले तो चाय के साथ में पुरा फाफड़ा. अरे हा काय माणूस आहे यार. खूप भूक बरं लागली. चला एक मिनिट खायला सुरुवात करायच्या आधी एक सेल्फी सेल्फी. ते असं करतात ना. कसं येस. ए या सगळे जेनी आते ना